उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत। शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा निघणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघणार आहे। नुकसानीचे पंचनामे ही नाही आणि सरकारचे मदतीचे दावे आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत। त्याची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हंबरडा मोर्चा हा निघणार आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय उद्धव ठाकरे आज या ठिकाणी येणार आहेत। जय्यत तयारी आपण केलेली पाहायला मिळते। ठिकठिकाणी फलकबाजी सुद्धा केलेली पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा होत आहे। या मोर्चासाठी या पक्षानं पूर्ण तयारी केलेली आहे। मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झालाय, राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलाय। मात्र शेतकऱ्यांना जी काही पॅकेजची घोषणा केलेली आहे ती फसवं पॅकेज आहे असं वारंवार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून बोलण्यात आलेलं आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी हा मोर्चा निघत आहे। मी आता उभा आहे छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक परिसरामध्ये। या परिसरापासूनच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपण या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी छोटंसं स्टेज टाकण्यात आलेलं आहे। या ठिकाणावरून हा मोर्चा सुरू होत आहे आणि त्यानंतर हा मोर्चा या ठिकाणावरून छत्रपती संभाजीनगरातून हा गुलमंडी परिसराकडे हा मोर्चा निघणार आहे। हे क्रांती चौक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर हा मोर्चा गुलमंडी परिसरात निघत आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हंबरडा मोर्चा शेतकऱ्याचा फोटो टाकून या ठिकाणी त्यांनी असे बॅनर जे आहे ते संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये लावलेले आहेत आणि त्यानंतर हे बॅनर सांगतायत की हा मोर्चा जो आहे तो तीव्र स्वरूपाचा बनेल। मात्र किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये या मोर्चाच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे। शेतकऱ्यांची काही मदत देण्यात आलेली आहे ती मदत अतिशय तुटपुंजी आहे असं वारंवार या पक्षानं बोलून दाखवलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळं आजचा हा मोर्चा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत, शेताची माती वाहून गेलेली आहे, पिकं वाहून गेलेली आहेत, त्यांना सुद्धा योग्य तो मोबदला देण्यात यावा ही मागणी घेऊनच हा मोर्चा निघत आहे। 11:30 ते 12 दरम्यान हा मोर्चा निघणार आहे। त्यानंतर गुलमंडी परिसरामध्ये या मोर्चाची समाप्ती होईल। अशा वेळेला शेतकऱ्यांच्या वेदना काय आहेत हे शेतकरी बोलून दाखवतील आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे हे सुद्धा सरकारला धारेवर धरतील। कारण ज्या मदतीची अपेक्षा होती ती मदत दिली गेलेली नाहीये आणि जी घोषणा केली ती फसवी घोषणा आहे असं स्वतः विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणारा हा मोर्चा एकंदरीत जर आपण चित्र पाहिलं तर ज्याप्रमाणे या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, फलकबाजी ज्याप्रमाणे ही तयारी करण्यात आलेली आहे मोर्चाची, शेतकऱ्यांच्या पाठीमागून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आगामी निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत, त्या डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याचा हा एकंदरीतच प्रयत्न पाहायला मिळतोय। नीलमजी, ज्या पद्धतीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मग त्या नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या निवडणुकांची तयारी सुद्धा पक्ष करताना पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे आज शहरामध्ये दाखल होत आहेत। ते जेव्हा या संदर्भात विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा हा आमचा जो मोर्चा आहे हा शेतकऱ्यांसाठी आहे, कुठल्याही प्रकारचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाहीये असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले। तर दुसरीकडे ही एक स्टंटबाजी आहे असं जे आहे ते शिवसेनेकडून सांगण्यात येतंय। त्यामुळे आगामी निवडणूक आहे, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शक्ती प्रदर्शन आहे का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात येतोय। तर दुसरीकडे ही निवडणूक असताना आता हा मोर्चा निघतोय तर दुसरीकडे बैठका होत आहेत, त्यामुळं यामध्ये काही आगामी निवडणुकींचा काही संदर्भ आहे का असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। त्यामुळे हा मोर्चा निघत असताना याला प्रतिसाद किती मिळतो यावर स्पष्ट होईल नेमका हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला धरून आहे की शेतकऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीचं शक्ती प्रदर्शन आहे। त्यामुळे आणि काही पक्ष जोरदार तयारी करतायत, मात्र आता दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आता हा पक्ष जो आहे तो आम्ही रस्त्यावर उतरतोय असं बोलून दाखवतोय। जी नक्कीच सचिन, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।